नोव्हेंबर महिन्याच्या त्या दिवसाची गोष्ट आहे. सकाळचे 9 वाजले असतील. कोल्हापूरमधील एक प्रतिष्ठित व्यावसायिक महेश, नाव बदललेलं, आपल्या कुटुंबासोबत तुळजापूरच्या भवानी मातेच्या दर्शनासाठी निघाला होता. गाडीमध्ये त्याची पत्नी सुनीता, 2 लहान मुली आणि त्याचे 3 जवळचे मित्र होते. एक आनंदी, श्रद्धाळू कुटुंबाचा तो प्रवास होता. महेशचे आयुष्य साधे, सरळ आणि सुरक्षित होते. त्याला स्वप्नातही कल्पना नव्हती की आजचा दिवस त्याच्या आयुष्यात एक न संपणारे वादळ घेऊन येणार आहे. तुळजापूरच्या मंदिरात दर्शनाच्या रांगेत महेश आणि सुनीता एका अनोख्या स्त्रीसोबत झाली. तिचं नाव गौरी वांजळे. पाहता क्षणी लक्ष वेधून घेणारी, बोलण्यात कमालीची आकर्षक, आत्मविश्वास तिच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. तिने स्वतःची ओळख करून दिली. मी हायकोर्टात वकील आहे आणि माझे पती PSI अधिकारी आहेत. तिच्या पॉवरफुल ओळखीमुळे महेश आणि सुनीता थोडा आदराने तिच्याशी बोलू लागले. गौरीने त्यांच्याशी बोलताना एक असा भावनिक पूल बांधला, जणू त्यांची खूप जुनी ओळख आहे. महेशच्या मुलींना जवळ घेतले. सुनीताशी इतक्या आपुलकीने बोलू लागली. सुनीतालाही काहीतरी खास व्यक्ती भेटल्यासारखं वाटलं. गौरी म्हणाली, ताई, आपण आत्ता भेटलो असलो तरी मला खूप जुना स्नेह असल्यासारखं वाटतंय. माझं कोल्हापूरमध्ये काम असतं. मी नक्की तुमच्या घरी भेटायला येईल. तुम्हाला आणि मुलांना भेटल्याशिवाय मला चैन पडणार नाही. सुनीताला ही बाई खूप चांगली वाटली. तिने हसून उत्तर दिले, ठीक आहे गौरीताई, नक्की या, तुमचे स्वागत असेल. महेशने गौरीकडे फक्त एक क्षण बघितलं आणि त्याला वाटलं किती चांगली आणि संस्कारी बाई आहे. देवाच्या कृपेने चांगली ओळख झाली. दर्शन झाले आणि महेशचं कुटुंब कोल्हापुराला परतले. महेशला काय माहिती, ही साधी ओळख त्याच्या जीवनातील सर्वात मोठी चूक ठरणार आहे. तुळजापूरच्या भेटीला 15 दिवस उलटून गेले. महेश आणि सुनीता त्या भेटीबद्दल विसरून गेले होते. सगळं काही नेहमीप्रमाणे सुरळीत चालू होतं. शनिवारची रात्र, रात्रीचे बरोबर 8 वाजून गेले होते. महेश TV बघत बसला होता. तेव्हा सुनीताचा फोन वाजला. पलीकडून गौरीचा आवाज आला, ताई, मी कोल्हापूरमध्ये एक महत्त्वाच्या कामासाठी आले आहे आणि मला तुमची आठवण झाली. तुमची आठवण झाल्यामुळे मला वाटले मी तुमच्या घरी येऊ का? मला कुठेही लॉजवर राहायला आवडणार नाही म्हणून विचारले. सुनीता क्षणभर गोंधळली. रात्रीचे 8 वाजले होते आणि अनोळखी व्यक्तीला घरी बोलवणे योग्य नव्हते. पण गौरीचे बोलणे इतके गोड आणि आपुलकीचे होते की सुनीताला नाही म्हणवत नव्हते. तिला वाटले, बिचारी वकील आहे, एकटी आहे, रात्रीच्या वेळी लॉजवर जाण्यापेक्षा आपल्या घरी सुरक्षित राहील. हो गौरीताई, नक्की या. यावेळेत लॉज शोधत बसू नका, या तुम्ही, सुनीताने उत्तर दिले. इथेच महेशच्या घराचा दरवाजा गौरीसाठी कायमचा उघडला गेला. थोड्याच वेळात गौरी घरी पोहोचली. तिने येताना मुलींसाठी पेढ्यांचा मोठा डब्बा आणला होता. मुली खूप खुश झाल्या. गौरीने सुनीताला ताई आणि महेशला भाऊ म्हणून हाक मारत सगळ्यांसोबत अतिशय गोड वागणूक केली. तिने महेशच्या पत्नीवर पूर्ण विश्वास बसवला आणि सांगितले, मी 2 दिवस थांबते, माझं काम संपलं की लगेच घरी निघून जाईल. त्या रात्री जेवणानंतर गौरी आणि सुनीता यांची खूप गप्पांची मेहफिल जमली. महेशलाही वाटले, ही बाई लगेच आपल्या कुटुंबात मिसळून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी गौरी महेशला म्हणाली, भाऊ, आपण सकाळ सकाळी थोडं मंदिरात जाऊन येऊया. चला, मला थोडं बोलायचं आहे. मंदिरात गौरी महेशसोबत अतिशय आदरयुक्त भावनिक चर्चा करू लागली. तिने परत एकदा आपल्या वकील आणि PSI पतीच्या ओळखीचा उल्लेख केला आणि म्हणाली, आपण आता बहीण भाऊ आहोत. मला तुमच्या सहकार्याची गरज आहे. आपण एकमेकांना मदत करत राहूया. महेशला आनंद झाला. त्याने लगेच भाऊक होऊन आश्वासन दिले, गौरीताई, तुम्ही अजिबात चिंता करू नका, मी तुम्हाला पूर्ण सहकार्य करेल. 2 दिवस ती त्यांच्या घरी राहिली. महेशच्या कुटुंबाला गौरीच्या या अनाहूत अतिथीपणाचा थोडा विचित्रपणा वाटला, पण तिच्या चांगल्या वागण्यामुळे त्यांनी दुर्लक्ष केले. गौरी घरी परत गेली. 15 दिवस शांततेत गेले. महेश आणि सुनीताला वाटले, चला आता वैताग संपला, पण तसे झाले नाही. 15 दिवसांनंतर गौरीचा परत फोन आला, ताई, मी पुन्हा कामासाठी कोल्हापूरला आले आहे. मी तुमच्या घरी येऊ का? तुम्हाला काही अडचण नाही ना? आता ही बाई बिन बुलाये मेहमान, न बोलवता येणारी पाहुणीसारखी वागत आहे, हे महेशच्या पत्नीला जाणवले. सुनीताला गौरीबद्दल हलकासा संशय आला, पण आता तर ओळख घट्ट झाली होती. नाही कसे म्हणायचे. गौरी दुसऱ्यांदा महेशच्या घरी 2 दिवस राहिली. तिचे वागणे पूर्वीसारखेच गोड होते, पण यावेळी तिने एक धक्कादायक प्रस्ताव समोर ठेवला. भाऊ, माझी एक मैत्रीण आहे, तिची ट्रॅव्हल एजन्सी आहे. आम्ही सगळे मिळून प्रयागराजला देवदर्शनासाठी जात आहोत. खूप छान ट्रिप आहे. माझा एक मित्रपरिवार आहे, त्यांचे सगळे कुटुंब येत आहेत. मी भाऊला महेशला घेऊन जाऊ का? हा प्रस्ताव ऐकून सुनीताला धक्का बसला. ही अनोळखी बाई थेट तिच्या पतीला एकटंच घेऊन जाण्याची भाषा करत होती. सुनीताने विचारले, गौरीताई, कोण कोण जात आहे? तुम्ही दोघेच आहात का?
गौरीने त्वरित उत्तर दिले, अहो ताई, नाही. माझा पूर्ण मित्रपरिवार आहे. त्यांचे पूर्ण कुटुंब आहे. माझी मैत्रीण तिकीट काढत आहे. भाऊ आले तर छान होईल. तुम्ही अजिबात काळजी करू नका. जर संपूर्ण परिवार जात असेल तर महेशला सोबत पाठवायला हरकत नाही. या विचाराने सुनीताने परवानगी दिली. तिने महेशला गौरीसोबत प्रयागराजला जाण्याची संमती दिली आणि हीच तिच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरली. दुसऱ्या दिवशी सकाळी महेश गौरीसोबत पुण्याला जाण्यासाठी निघाला. गौरीने सांगितल्याप्रमाणे मैत्रीण तिकीट काढणार होती, पण ते दोघेच निघाले. कोल्हापूरहून ते पुण्याच्या स्वारगेट परिसरात पोहोचले. गौरी त्याला म्हणाली, भाऊ, आता उद्या सकाळी आपली ट्रेन आहे. त्यामुळे आपण माझ्या एका मित्राच्या फ्लॅटवर थांबूया. आपण वेगवेगळ्या रूममध्ये झोपू. महेशने होकार दिला. तो फ्लॅट पूर्णपणे रिकामी होता. त्या फ्लॅटमध्ये फक्त महेश आणि गौरी हे दोघेच होते. रात्री जेवण झाले. दोघेही आपापल्या खोलीत झोपले. महेशला प्रवासामुळे लवकरच झोप लागली. रात्रीचा 1 ते 1:30 वाजलेला असेल. अचानक महेशला कोणाच्या तरी स्पर्शाने जाग आली. त्याला अर्धवट झोपेत काहीतरी जाणवले. त्याने डोळे उघडले. गौरी त्याच्या पलंगाजवळ उभी होती आणि ती त्याला वेगळ्या पद्धतीने स्पर्श करू लागली होती. महेश दचकला आणि उठून बसला. अहो ताई, हे काय करत आहात? तुम्ही तर मला भाऊ भाऊ म्हणतात. गौरीच्या चेहऱ्यावरील तो मासूमपणाचा मुखवटा अचानक गळून पडला. तिच्या डोळ्यात एक क्रूर आणि हिंसक चमक दिसली. तिचा आवाज अचानक कडक झाला. शांत बस. मी जे करते आहे ते मला करू दे, नाही तर तुझं काही खरं नाही. महेश घाबरून गेला. तो अक्षरशः थरथरत होता. त्याला जाणीव झाली की तो एका भयानक जाळ्यात अडकला आहे. मी हायकोर्टाचे वकील आहे आणि माझे पती PSI अधिकारी आहेत. तुला काय वाटले? तू माझ्या तावडीतून सहज सुटशील? तुझ्यासारखे किती गेम केले आहेत मी. तिने त्याला धमकी दिली. रात्री 1 ते पहाटे 3 वाजेपर्यंत त्या रिकाम्या फ्लॅटमध्ये महेशच्या इच्छेविरुद्ध हे विचित्र कृत्य सुरू होते. महेश पूर्णपणे हतबल झाला. सकाळी उठल्यावर महेशने ठाम निर्णय घेतला, मी या बाईसोबत प्रयागला जाणार नाही. ही स्त्री बरोबर नाही. तो गौरीकडे गेला आणि म्हणाला, गौरीताई, मला तुमच्यासोबत प्रयागला यायचे नाही. मी आता कोल्हापूरला जातोय. गौरीने हसून त्याला धमकी दिली, जास्त शहाणपणा करू नकोस. जसं मी म्हणते आहे तसंच शांतपणे करत राहा, नाहीतर तुझी तक्रार माझ्या पतीकडे करेल आणि तू आयुष्यातून उठशील. हा दुसरा धक्का होता. महेशला आता कळून चुकले की तिला घरी बोलावण्याची, तिच्यावर विश्वास ठेवण्याची आणि तिच्यासोबत येण्याची किंमत त्याला आता मोजावी लागणार होती. तो नाईलाजाने गौरीसोबत प्रयागला निघाला. प्रयागला मैत्रीण, तिचे कुटुंब, ट्रॅव्हल एजन्सी हे सगळं खोटं होतं. गौरीला फक्त महेशला घरापासून दूर घेऊन जायचे होते, तिच्या चुकीच्या हेतूंसाठी. प्रयागला पोचल्यावर त्यांनी दर्शन केले आणि त्यानंतर त्यांनी एक लॉज बुक केले. महेशच्या मनात भीती भरली होती. पुण्यातील अनुभव त्याला स्वस्थ बसू देत नव्हता. संध्याकाळी लॉजमध्ये गौरीने महेशला पाण्यात काहीतरी मिसळून दिले. ते औषध पिताच महेश काही क्षणात बेशुद्ध झाला. सकाळी जेव्हा त्याला जाग आली तेव्हा त्याला काहीच आठवत नव्हते. त्याने स्वतःकडे पाहिलं तर तो अवघड अवस्थेत होता. त्याला जाणवले की काल रात्री पुन्हा त्याच्यासोबत काहीतरी वाईट घडले आहे. तो गोंधळलेला असतानाच गौरी खोलीत आली आणि एका शांत पण क्रूर आवाजात बोलली, जाग आली? आता ऐक. माझ्याकडे तुझे सगळे फोटो आणि व्हिडिओ आहेत ज्यात तू माझ्यासोबत चुकीचे काम करत आहेस. तू जर मला आत्ताच्या आत्ता 2 लाख रुपये नाही दिलेस तर मी तुझ्या विरुद्ध पोलीस कंप्लेंट करेन. वकील हे मीच बनेन आणि माझा पती PSI आहे. तू आयुष्यातून उठशील. महेशच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याला गौरीचे खरे रूप कळले. मंदिरामध्ये भाऊ म्हणणारी ही स्त्री एक हनी ट्रॅपचा सूत्रधार होती. त्याने रडून विनवणी केली, मी गरीब साधा माणूस आहे. माझ्याकडे एवढे पैसे नाहीत. मला माफ करा. त्याने आपल्याजवळ असलेले 30,000 रुपये तिच्या हातात दिले आणि अक्षरशः जीव वाचवून तो कोल्हापूरला घरी परतला. घरी आल्यावर महेश पूर्णपणे हादरला होता. त्याच्या मनात भयंकर मानसिक तणाव निर्माण झाला. तो पत्नीला सुनीताला काय सांगणार? त्याने मौन धारण केले आणि विचार केला, गौरीचा नंबर ब्लॉक केला की सगळं संपेल. पण गौरी त्याला सोडणार नव्हती. थोडे दिवस गेले आणि महेशला वेगवेगळ्या नंबरवरून व्हॉट्सअप मेसेजेस आणि कॉल येऊ लागले. मला राहिलेले 2 लाख रुपये दे, नाहीतर तुझा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करेन, पोलीस कंप्लेंट करेन. महेश आता पूर्णपणे वैतागला होता. त्याच्याकडे तिला देण्यासाठी पैसे नव्हते. त्याने धीर धरला आणि ठरवले, आता खूप झाले. मी जाऊन पोलिसात तिची तक्रार करतो. तो पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि त्याने बघितले तर काय, त्याच्यावरच गौरीने अत्याचाराची केस केली होती. महेशला आता कळेनासे झाले की त्याने काही केले नसताना त्याच्यावर केस कशी झाली. गौरीची पोलीस कनेक्शनची धमकी खरी ठरली होती. तो साधा सरळ माणूस. तो घाबरला आणि निराश होऊन घरी परतला. गौरीचा आवाज आता फोनवर आणखीनच धारदार झाला होता. तुला काय वाटले?
पोलीस स्टेशनमध्ये जाऊन काही करशील? अखेरचे पोलीस स्टेशन माझ्या खिशात आहे. उद्याच्या उद्या तुला घरातून उचलून जेलमध्ये टाकेन. लवकरात लवकर पैसे दे. महेशने आता विचार करण्यास सुरुवात केली. त्याचे मानसिक संतुलन बिघडले होते. पण इथेच कथेला एक महत्त्वाचं वळण मिळालं. एका क्षणी महेशने धीर गोळा केला. तो एका दुसऱ्या पोलीस अधिकाऱ्यांकडे गेला आणि त्याने आपल्यावरील अत्याचाराची कहाणी सांगितली. त्याने गौरीचे व्हॉइस रेकॉर्डिंग आणि मेसेज दाखवले. त्याचवेळी महेशला सामाजिक कार्यकर्ता उज्ज्वला गौड यांची मदत मिळाली. उज्ज्वला गौड यांनी महेशला धीर दिला. तुम्ही कसलीही काळजी करू नका, मी तुमच्यासोबत आहे. या फसवणुकीविरुद्ध आपण लढू. उज्ज्वला गौड यांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आणि जे सत्य बाहेर आलं ते अत्यंत धक्कादायक होतं. गौरी वांजळे ही ना हायकोर्टाची वकील होती ना तिचा पती PSI अधिकारी. ती एक 42 वर्षांची हनी ट्रॅप चालवणारी गुन्हेगार होती. तिने फक्त महेशलाच नाही तर अशा प्रकारे 8 ते 10 प्रतिष्ठित पुरुषांना फसवले होते. दुसरा पीडित पुरुष त्याच्यावरही गौरीने अत्याचाराची खोटी केस केली आणि त्याला लुबाडले. तिसरा पीडित पुरुष प्रॉपर्टी विकण्याच्या नावाखाली तिच्याकडून 1.5 लाख रुपयांचा फ्रॉड केला गेला होता. गौरी वांजळीची संपूर्ण टीम होती आणि या टीममध्ये कोथरूड पोलीस स्टेशनमधील काही पोलीस अधिकारी सामील होते. विशेषतः प्रेमा पाटील आणि वैशाली सूड या महिला पोलीस अधिकाऱ्यांनी गौरीला मदत करून पीडितांवर उलट्या केसेस दाखल करून त्यांना ब्लॅकमेल करण्यासाठी सहकार्य केले होते. हे पोलीस अधिकारी गौरीसोबत बिर्याणी पार्ट्या करत असत आणि या स्कॅममध्ये तिला मदत करत होते. गौरीचा उद्देश सोपा होता. भावनिक ओळखींनी शिकार शोधायची, संबंध ठेवायचे, त्यांचे व्हिडिओ तयार करायचे. पोलिसांच्या मदतीने त्यांच्यावर खोटे केस दाखल करण्याची धमकी देऊन पैसे उकळायचे. उज्ज्वला गौड यांच्यामुळे हे सत्य समोर आले. अनेक पुरुष त्याच्या उंबरठ्यावर होते कारण त्यांना सामाजिक बदनामीची भीती वाटत होती. उज्ज्वला गौड यांनी त्या सगळ्यांना धीर दिला आणि सर्व पीडितांच्या वतीने गौरी वांजळे विरुद्ध लढण्याचे आव्हान स्वीकारले. महेशच्या आयुष्यात आलेलं हे वादळ गौरी वांजळे नामक एका प्रशिक्षित फ्रॉड आर्टिस्टने रचलेला हनी ट्रॅप होता. एका अनोळखी स्त्रीवर ठेवलेल्या विश्वासाची किंमत त्याला जवळपास त्याचे आयुष्य गमावून मोजावी लागली. अनोळखी व्यक्ती, खास करून स्वतःहून जवळीक दाखवणाऱ्या व्यक्तीशी व्यवहार करताना सतर्कता बाळगा. जर कोणी ब्लॅकमेल करत असेल तर घाबरून पैसे देऊ नका. लगेच कायदेशीर मदत घ्या, अन्यथा तुम्ही महेशसारख्या विश्वासघाती जाळ्यात अडकू शकतात. दरम्यान या घटनेवर तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा.